वेलकम टू बॅक माय ऑफिशियल चॅनल कन्सेप्ट एरा. तर आपण पायथनची सिरीज चालू केली आहे. तर आपलं पायथनचे रेग्युलर व्हिडिओ येत आहे. तर आज आपण चालू केले होते की स्ट्रिंग मेथड्स इन पायथन. तर स्ट्रिंग मेथडच्या 5 मेथड्स आपल्या झालेल्या आहेत आणि आज आपण 5 घेणार आहेत. तर टोटल बघायला गेलं तर स्ट्रिंग मेथड्स आहेत 20. तर आपल्या 5 झाले ते आता आज आपण 5 कवर करणार, म्हणजे टोटल आपल्या 10 होणार. आणि पुढल्या 10 आपण 2 व्हिडिओमध्ये पार्टिशन करून देणार आहेत. कारण काय होतं आहे की एका दिवशी आपण 10-15 जर मेथड घेतल्या तर कन्फ्युजन खूप वाढणार आहेत, की आपलं तुम्हाला नीट समजणार नाही की नेमकं काय चाललं आहे. जर हे कन्फ्युजन टाळायचं असेल तर 5-5 मेथडने आपण चालू आहे. आज 5 शिकवल्या तर तुम्ही 5ची प्रॅक्टिस करू शकता आणि उद्या 5 शिकवल्या तर पुढल्या 5ची प्रॅक्टिस करू शकता. तर चला टाईम वेस्ट न करता आपण मेथड्स चालू करूया. तर पहिली मेथड आपली आहे कॅपिटलाइज. पहिली मेथड आपली कॅपिटलाइज. आता कॅपिटलाइज मेथड म्हणजे काय, की जे पहिली स्ट्रिंग आहे की त्यातलं जे पहिलं अक्षर आहे ते आपल्याला फक्त कॅपिटल करायचं आणि बाकीचं सगळं लोअर. म्हणजे जर आता हे प्रोग्रॅमॅटिकली जर आपल्याला समजायचं असेल तर आपण इथे एक ब्लॉग, तर तुम्हाला रिअल लाईफ ॲज एक्झाम्पल पाहिजे असेल तर समजा आपण एक ब्लॉग लिहितो आहे आणि आणि त्यात आपलं स्टार्टिंग आपल्याला कॅपिटलनं आपण करतोच ब्लॉगमधली. तर मग ती करायची असेल तर मग आपण कॅपिटलाइज वापरलं तर पहिली स्टार्टिंग आपली कॅपिटलने होते. ओके. तर ब्लॉग हेडिंग, आता हे आपण प्रोग्रॅमॅटिकली कसं करू शकतो ते बघा. आता ब्लॉक हेडिंग म्हणून आपण एक व्हेरिएबल घेतलं आणि इथं आपण स्ट्रिंग घेतली इंट्रोडक्शन टू पायथन, अशी आपण एक स्ट्रिंग पास केली आणि परत प्रिंट. आता इथं आपण ब्लॉक हेडिंग आणि डॉट कॅपिटलाइज फंक्शन साइन क्लोज. तर आता आपण हे रन केलं तर आपल्याला आउटपुट असं येणार. आता इथं आपण आउटपुट घेऊया. तर पहिलं अक्षर कॅपिटल, इंट्रोडक्शन टू पायथन, असं आपल्याला आउटपुट येणार. आता आपण दुसरी मेथड, आता आपली दुसरी मेथड आहे ती सेंटर. आता सेंटर मेथड म्हणजे काय तर आपण समजून घेऊया. आता सेंटर म्हणजे तुम्हाला माहिती असेल की सेंटरमध्ये घेणार, पण ह्यात कसं आहे, तुम्ही जर पॅरामीटर त्याला एखादा पास केला तर त्या हिशोबाने ते सेंटरमध्ये घेणार. तर आपण त्याला सेंटर मेथड असं म्हणतो. आता सेंटर मेथड म्हणजे कसं, तर आता आपण प्रोग्रॅमॅटिकली बघूया. तर आता इथं आपण str1, आता इथं आपण घेतलं वेलकम. आता वेलकम म्हणून आपण स्ट्रिंग पास केली आणि परत आपण प्रिंट लाईन str1 डॉट सेंटर. आता इथं तुम्ही TRE कवा बऱ्याच वेळी चुकून TR होते, TRE, तर इथं TER एवढं लक्षात ठेवा. आता इथं आपण 50 पॅरामीटर पास करूया आणि क्लोज. तर आता ह्याचं आउटपुट तुम्हाला माहितीच आहे कारण सेंटरमध्ये येणार, पण तुम्ही जसा पॅरामीटर सेट केला आहे त्यानुसार तुम्हाला ते आउटपुट येईल. आणि आता आपलं पुढचं आहे आपलं काउंट. आता काउंट मेथड आपली ही किती 8वी मेथड आहे काउंट. आता काउंट मेथड म्हणजे काय, की आता आपण एक स्ट्रिंग दिली आणि त्यात आता स्ट्रिंग आहे. आता मल्टीमध्ये त्यात जास्त स्ट्रिंग आहे, म्हणजे त्यात किती जास्त शब्द स्ट्रिंग आहे. पण आता आपल्याला काय करायचं आहे की आता पर्टिक्युलर वर्ड त्यात किती वेळा आला आहे तर ते बघायचं आहे. मग ते बघण्यासाठी आपण काउंट मेथड वापरतो. तर आता त्याचं प्रोग्रॅमॅटिकली कसं आहे तर आपण उदाहरण बघूया. str2 इक्वल टू
इथं घेतलं आपण पायथन प्रोग्रॅमिंग आणि आता इथं आपण प्रिंट घेतलं प्रिंट लेन str1 str2 सॉरी 1वरचं रन होईल आणि इथं आपण घेतलं सेंटर नाही सेंटर सॉरी चुकते खास काय वळाले काउंट आणि आता आपल्याला काय काउंट करायचं आता इथं आपण पायथन घेतलं ब्रॅकेट क्लोज आता ह्याचं आउटपुट काय येणार तर आता ही पहिल्यांदा चेक करणार की पायथन स्ट्रिंगमध्ये किती वेळा आले तिथं पायथन किती वेळा आले तर 1 वेळा आले म्हणून तिथं 1 प्रिंट होणार. आता आपली नववी मेथड आपली काय एंड स्विथ आता एंड स्विथ म्हणजे काय की आपण आता स्ट्रिंग आहे आता स्ट्रिंगच्या शेवटी जो कॅरेक्टर आहे जे लेटर आहे ते जर आपण दिलं आणि मग ते जर तिथे शेवट असेल तर ट्रू रिटर्न होईल आणि नसेल तर फॉल्स रिटर्न होईल. तर आता ते प्रोग्रॅमॅटिकली कसं इम्प्लिमेंट आपण करूया आता इथं आपण str3 घेतली आता आपण सेम वरची स्ट्रिंग घेऊया पायथन प्रोग्रॅमिंग घेतलं आता इथं आपण प्रिंट str3 डॉट आता इथं एंड स्विथ आणि आता इथं आपण जी देऊया क्लोज आता याचं आउटपुट रन केलं काय येईल तर आता आपण इथं जे दिलं आहे आता शेवटी इथं जी आहे तर मग आता आपल्याला ट्रू रिटर्न करणार आणि जर जी नसेल तर आपल्याला फॉल्स रिटर्न करणार. आता आपली या व्हिडिओची शेवटची मेथड तर कोणती ती मेथड आहे आपली फाइंड. आता फाइंड मेथड बेसिकली काय करते की तुमच्या स्ट्रिंग ती फाइंड म्हणजेच ती सर्च करते त्यात नावातच आहे ती सर्च करते तर सर्च काय करणार तर आता आपण एक स्ट्रिंग दिली आणि त्यात पर्टिक्युलर आपल्याला एक वर्ड सर्च करायचा आहे पण तो सर्च करणार आता पण बाय चान्स तर त्याच नावाचे 2 वर्ड आहेत तर ते सर्च करायचं असेल तर मग फाइंडमध्ये काय करणार की फर्स्ट प्रायोरिटी पहिल्या वर्डला देणार जरी 2 असतील तर जो पहिला वर्ड आहे त्याला फर्स्ट प्रायोरिटी देणार मग आणि ते इंडेक्स त्याचा रिटर्न करणार नॉट वर्ड. आता ते प्रोग्रॅमॅटिकली कसं आहे तर str4 इक्वल टू पायथन इज इझी ओके. आता ही स्ट्रिंग घेतली आता आपल्याला यात सर्च फाइंड करायचं आहे प्रिंट str4 डॉट फाइंड आता आपण इथं इज केले आणि आता इथं आउटपुट आपल्याला काय येणार आता इज किती नंबरला आहे ती पाहणार आता इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर म्हणजे शेवट 10 म्हणजे इथं 10 प्रिंट होणार. तर हे आहे प्रोग्रॅम्स स्ट्रिंग मेथडचे प्रोग्रॅम्स आहेत आणि आता आपल्या आज कंप्लीट 10 मेथड्स कंप्लीट झालेले आहेत आणि आता राहिलेले आपल्या 10 आहेत त्या 2 व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करणार आहेत मग आपल्या पूर्ण स्ट्रिंगच्या मेथड्स कंप्लीट होते ते. तर तुम्ही जर पहिल्या 5 मेथडचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. त्या मेथड्स तुम्ही क्लिअर करा नंतर ह्या मेथड तुम्ही चालू करा तेव्हाच तर बाकीच्या आपण मेथड्स लवकरात लवकर कंप्लीट करूया. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.